नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण दही मिरचीची रेसिपी पाहतोय। चमचमीत आणि चटपटीत अशी दही मिरची आहे। तर ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि झटपट अशी होणारी आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या जर तोंडाची चव गेलेली असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, जिची चव खाल्ल्यानंतर तुम्ही कधीच विसरणार नाही। तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात। तर इथे मी हिरव्या मिरच्या निवडून आणि स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या जास्त अशा तिखट आहेत। तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही इथे लांब ज्या मिरच्या असतात पोपटी कलरच्या त्या सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी या मिरच्यांना अशा उभ्या मधून चीर देऊन कट करून अशा घेतलेल्या आहेत। तर याला आपण साईडला ठेवूयात। आता इथे मी फोडणी देण्यासाठी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे आहेत। तर 1 चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे घातल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि मिरच्याला चांगलं असं कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे। जेवढा आपण छान याला परतवू तेवढीच आपली दही मिरची ही छान आणि एकदम चवीला टेस्टी अशी बनून तयार होते। तर कमी गॅसवरती याला चांगलं असं आपल्याला मिरच्यांना परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे वरती असे जोपर्यंत याला व्हाईट अशी पांढऱ्या कलरचे डाग येत नाही याला तोपर्यंत आपल्याला याला परतवतच राहायचं आहे। तर ही मिरची खूप छान लागते, चवीला पण खूप मस्त लागते। तर याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ही शिजल्या जाईल। आता ही 70 ते 80% आपली मिरची परतवून झालेली आहे। तर याच पद्धतीने आपल्याला चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी हळद, मीठ, धनेपूड, जिरेपूड आणि हिंग घातलेलं आहे। तर हे घातल्यानंतर पण आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे। तर हिंगामुळे या मिरच्यांना, या मिरचूला, दही मिरचीला खूप छान अशी चव येते, टेस्ट येते। तर ही दही मिरची आपण काही भाजीला घरामध्ये नसेल तर तेव्हा सुद्धा झटपट अशा पद्धतीने बनवून खाऊ शकतो। तर इथे मी आता हे लाल तिखट घातलेलं आहे, पण हे तिखट जास्त असं तिखट नाहीये, कलरचं लाल तिखट आहे, फक्त मी रंगासाठी इथे वापरलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी मी बडीशोप सुद्धा घातलेली आहे। तर बारीक कुटून अर्धा चमचा इथे मी बडीशोप सुद्धा घातलेली आहे। बडीशोपमुळे सुद्धा याला खूप छान अशी चव येते, टेस्ट येते। आणि इथे आता पोहे खाण्याचा 4 मोठे चमचे मी इथे दही फेटून घातलेलं आहे। तर आता आपल्याला दही घातल्यानंतर पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे। छान याला अशी उकळी काढून घ्यायची आहे। कमी गॅसवरती याला सतत असं आपल्याला परतवत राहायचं आहे। तर आता याला आपण परत एकदा 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। तर हे पहा, मस्त आपली दही मिरची तयार झालेली आहे। आता यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे। बारीक कट करून अशी कोथिंबीर घालायची आहे। असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल, ऑप्शनल आहे। तर ही दही मिरची अगदी झटपट अशी तयार होते। हे पहा, आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि घरामध्ये खूप छान असा सुगंध सुद्धा सुटलेला आहे। तर ही दही मिरची आपण जेवणासोबत तर खाऊच शकतो, पण घरामध्ये जेव्हा आपल्याला भाजीला काहीच नसतं, काहीच सुचत नाही, त्यावेळेला सुद्धा आपण ही झटपट भाजी नसताना सुद्धा बनवून खाऊ शकतो। तर ही दही मिरची आपण भाकरीसोबत, पराठ्यासोबत, चपातीसोबत, तुम्ही कशासोबत पण खा किंवा मग जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप अप्रतिम आणि भन्नाट अशी लागते। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।